इथे पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रश्नच नाही, कारण ती निवडणूक झाली आणि नोटा हा उमेदवार म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. हा मतदारांवर अन्याय आहे. निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसत आहे की बिनविरोध ही सरळ मार्गाने झालेली नाही. बिनविरोध निवडणुका ही धमकी, दहशत, पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झालेली आहे. मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनाही क्लीन चिट दिली. निवडणूक आयोगानं महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीन चिट दिली. गुलाबाची गोष्ट करतोय मी. त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाहीत. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्यात का? काय त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये? हां, काय गोट्या आहेत नुसत्या? हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली, तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे. 70 ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात. यापूर्वी 1, 2, 3, 5 किती झाले आम्हाला दाखवा ना. या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते होऊन गेले. महापालिका क्षेत्रात असतील, विधानसभा क्षेत्रात असतील, मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केलेलं आहे बरं का. जॉर्ज फर्नांडिस पासून अहिल्या रांगणेकरपर्यंत, मुनाळ गोरेपर्यंत, अगदी दत्ताजी नरवाडे विधानसभेचे अध्यक्ष होते. कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. इतके मोठे नेते होते, इतकं प्रचंड काम ह्या लोकांनी केलेलं आहे. मनोहर जोशी होते नगरसेवक, कधी झाली आहे का बिनविरोध? मग हे सगळे छपरी टपरी बरं का, शिंद्यांचे आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे. निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी, राज्यासाठी धोकादायक आहे. निकालाला 10 दिवस बाकी आहेत. अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली नाहीये. कोणाला कुठे महापौर करायचा हे आधीच ठरवलं जातंय. नक्कीच निवडणूक आयोग हा, मी मगाशी म्हणालो, निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे. एजंट म्हणजे जसे पदाधिकारी नेमले जातात एखाद्या राजकीय सत्ताधारी पक्षाचे, त्या पद्धतीनं हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगानं घोटाळा केलाय, नियमभंग केलाय, कायद्याचं उल्लंघन केलंय आणि सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा प्रकारचंच त्यांचं वर्तन होत आहे. पण या सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, लक्षात घ्या. पहिल्यांदाच असं होतं की महापौर पदाचं आरक्षणाची सोडत अजूनही नाही निघत आहे. का निघत नाही? उत्तर आहे का निवडणूक आयोगाकडे? का अमित शहाचा फोन यायला पाहिजे त्यांना? का फडणवीसांनी जाऊन त्यांच्या कार्यालयात बसलं पाहिजे की या पद्धतीनं करा? सांगा ना. निवडणूक आयोग काय ताटाखालचा मांजर आहे यांच्या? बोला. निवडणूक आयोग हा एजंट आहे म्हटल्यावरती सत्ताधाऱ्यांचा, तो अशाच अहवालाच्याच गोष्टी करणार ना, ठोस कारवाई करणारच नाही. निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे यापुढे. जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे पूर्णपणे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे.